समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभ. नंतर वाटल्या असत्यातच त्या हे भया नंतर वाटू नंतर ज्ञानेश्वर माऊली झाले राहू दे डिस्टर्ब होते राहू दे अण्णा नंतर वाटो नाही राहू द्या नंतर सगळंच करू. समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभ जगन्निहत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. माता गोदावरीच्या पवित्र तीरावर महान संत तपस्वी साधू पूजनीय संत शिवानंद स्वामी महाराज देवस्थान सिद्धनाथ देवस्थान या पवित्र स्थळी समस्त ग्रामस्थ सिद्धनाथ आणि संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह रामकथा ज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज कोळसे खामगावकर ज्या महापुरुषाचे आशीर्वाद आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत ते श्री हरिभक्तीपरायण किसन महाराज बरबडीकर ज्यांचं कुशल असं नेतृत्व माझे सहकारी विठ्ठल महाराज कावळे जमलेली सर्व आदरणीय महाराज मंडळी भजनी मंडळी गुणीजन मंडळी श्रोती मंडळी माता भगिनी नवयुवक छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा या मकर संक्रांतीचं औचित्य साधून एकादशीच्या पर्व काळावर हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या सद्गुरु मोठ्या महाराजांच्या मारुती महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला फार सुंदर देवस्थान आहे. ज्या देवस्थानच्या बाबतीत सन्माननीय अध्यक्ष आणि सन्माननीय सर्व सदस्य मंडळी माझ्यासोबत आता चर्चा करत होती. ज्या महात्म्याने आपल्या या सिद्धनाथवर येऊन त्यांचं संतत्व त्यांनी सिद्ध करून दाखवलं. संसार असो की परमार्थ असो तुम्हाला स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे की तुम्ही कोण आहात, तुमचा अधिकार काय आहे, तुमच्यात सामर्थ्य काय, तुमच्यात ताकद काय. ती बोलून दाखवून उपयोग नाही. काय करावं लागणार आहे? ती सिद्ध करावं लागणार आहे. सामर्थ्य हे बोलल्यानं म्हणल्यानं येत नाही, तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं की ही माझ्यात ताकद आहे. तसं या सिद्धनाथल्या या महात्म्याने येऊन जेव्हा काही लीला दाखवल्या गावातल्या लोकांना की आम्ही आलोय आपल्या करता, आमचा अवतार का आहे, कसा आहे, कशा करता आहे, हे ज्यावेळेस गावकऱ्यांना पटलं, गावकरी सगळी इथं नतमस्तक झाली. ही जी जागृत देवस्थान आहेत, पूजनीय शिवानंदजी महाराज आहेत, पूजनीय अच्युतानंद स्वामी आहेत, पूजनीय पुरुषोत्तमानंद स्वामी आहेत. ही जी साधू आली नाही, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले. 1000 वाऱ्या इथून गेलो. किती वाऱ्या? 1000 नाही, 25 वर्ष पूर्ण झाले. आज मला आपण गावकरी मंडळीने
ही संधी प्राप्त करून दिली स्वामीजींची सेवा करायची. मी स्वतःला भाग्यवान समजतोय आज. विठाला आणि म्हणून एक सुंदर हे स्थळ आहे, ज्या स्थळांचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा या स्थळाचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरी सुद्धा म्हणते जे सिद्ध ठिकाण आहेत ना तिथंच तपश्चर्या सिद्धीला जात असते. स्थळ भरपूर आहे तो आव मिळ आहे तिथं. का है जहां दांत है वहां चने नहीं, जहां चने है वहां दांत नहीं. अशी काही ठिकाणं असतात, तिथली ती जागृती आहे ना, तिथली जी ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा माणसाला प्रवृत्त करत असते. तसं ऊर्जेचा स्त्रोत आहे इथं. तिथं गेल्यावर कळतं की इथं काय सामर्थ्य. ज्ञानोबरायांनी जे ज्ञानेश्वरीमध्ये काही वर्णन केले ना की ठिकाणं कसे असावेत तपश्चर्या करण्याकरता, त्या दोन्ही वर्णनामध्ये हे आपलं ठिकाण बसते. विठाला परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा का निगुड मठ व्हावा शिवालय. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले ज्याला तपश्चर्या करायची त्याला असं ठिकाण शोधावं. कसं ठिकाण शोधावं? का निगुड मठ व्हावा शिवालय. असं ठिकाण असावं. निगुड मठ म्हणजे काय? ज्या मठामध्ये उपाध्या नाहीत. उपाध्या समजलं ना? प्रपंच म्हणले की उपाधी आली. लेकर बाळ ढोर वासर कुत्रे माजर उपाधी चाली तिथं. एक रडायले एक पडायले. त्या उपाधीनं एकाग्र होत नाही माणूस. हे जे ठिकाण आहे ना शिवानंद स्वामीजींचं, हे उपाधीपासून दूर आहे. गावापासून किती आहे? अर्धा किलोमीटर दूर आहे. बर, अजून कसं आहे? शिवालय. अजून कसं आहे? गंगेचं पात्र आहे. हे संगम इथं साध्य झालेलं आहे. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा का निगुड मठ व्हावा शिवालय. महादेवाचं मंदिर असावं, साधूचं अधिष्ठान मठ असावा आणि गंगेचं किनारा असावं. तिथं तपश्चर्या फलद्रूप होते. विठाला त्यातले तर ही जी नांदेड भूमी आहे ना आपल्या मराठवाड्याचं नाक आहे. काय? मराठवाड्याचं नाक आहे नांदेड. मुख आहे मुख. नाक चांगलं पाहिजे. काय चांगलं पाहिजे सगळ्या शरीरामध्ये? काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने 32 लक्षणानं स्त्री अशी लखलख आहे. मग काय? नकटी आहे. मग मार खाते सगळं सौंदर्य. तिथं काय पाहिजे? नाक असं दांडी पाहिजे. तसं हे जे मराठवाडा आहे या मराठवाड्याचं नाक अध्यात्माचं आपल्या परिसराच्या अध्यात्माची राजधानी, परमार्थाची राजधानी ही आपल्या मराठवाड्याची. फार मोठे शीख समुदायाचे धर्मगुरु गुरु गोविंद सिंगजीचं अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान ऊर्जावान आहे, सामर्थ्यवान आहे, धैर्यवान आहे. आणि त्या अधिष्ठानाला लगतच आपलं हे सिद्ध बेट आहे. सिद्ध बेट. विठाला काही काही बेट सिद्ध केलेले आहेत साधू संतांनी. जसं ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीमध्ये सिद्ध बेट सिद्ध केलेलं आहे. 84 सिद्धाचा सिद्ध बेटी निवडा हा सुख सोहळा असा हा त्रिवेणी संगमैन या
3 महात्म्याने तुमचं हे जे सिद्धनाथ आहे ना सिद्ध केले, सिद्ध की इथं काहीतरी सामर्थ्य आहे. विठाला आणि अशा महात्म्याच्या पवित्र पावन या सानिध्यामध्ये आपण एवढा मोठा उत्सव करताय. महाराष्ट्रातले सगळे दिग्गज मंडळी ज्यांची कीर्तन भजन श्रवण करायला मिळणार आहेत. आपण भाग्यवान आहात. एवढ्या मोठ्या संख्येने नवयुवक या ठिकाणी कीर्तनाला आले. अजूनही त्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे. आज असा पर्व काळ लागलाय 10-12 वर्षाच्या नंतर. याला दुग्ध शर्करा म्हणतात. एकादशी आणि संक्रांत. नाही तर ही एकादशी आणि संक्रांत ह्याची काही कवा सोयरीक होत नसती. लय लांब लांब राहत. आज फारच एकत्र असा मेळ आलाय आणि अशा साधूचं सानिध्य आणि अशा पद्धतीनं ह्या पर्व काळावर हा सुंदर योग आपल्या सिद्धनाथवर घडून आलेला आहे. या निमित्ताने घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. बाकी जरी नाही पाठला पहिले 2 चरण तर पाठच असतात. 2ही नाही निदान पहिलं तरी चरणच पाठ आहे सगळ्यांना. देवती आला गोडे गोड जीव झाला. या नांदेड बद्दल एवढं आकर्षण का आहे मला हे नाही विचारलं तुम्ही. त्याचं कारण आहे मुळामध्ये आता जरी आमचं वास्तव्य परभणी जिल्ह्यात असेल, मोठ्या महाराजांची जन्मभूमी नांदेड आहे. या नांदेड मध्ये देगाव मोरे म्हणून आमचं स्पेशल मोरेच गाव आहे. पूर्वी मोरेच आहेत. आम्हाला फक्त दस्तापूरकर म्हणतात, पण तुम्ही कधी आडनावच विचारलं नाही. गरजच नाही ना. सोयरीक करायची असल्यावर विचारायचं म्हणून नाव विचारायचं. मूळ जन्मस्थान महाराजांचं इथं असल्यामुळे आम्हाला स्वाभिमान वाटतो या भूमीचा. विठाला आणि अशा या पावन पर्व काळावर घेतलेला अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. आजच्या अभंगामध्ये महाराजांनी परमार्थामध्ये काही प्राप्ती झाल्यानंतर, काही ध्येय गाठल्यानंतर आपली अनुभूती या ठिकाणी प्रकट केलेली आहे. महाराज म्हणले माझ्या जीवनामध्ये आज फार मोठी कमाई केली मी. महाराज काय कमाई केली? महाराज म्हणले माझ्या हृदयामध्ये परमात्म्याची अनुभूती मला आली. हृदयातल्या परमात्म्याची काय आली? अनुभूती आली. देवळामध्ये देव जाऊन दिसणं आणि हृदयातल्या परमात्म्याची प्रचिती येणं ही दोन्ही सारखंच आहे. आता सध्या सगळे आपण देवळात जातो, आपल्याला मूर्ती दिसती का देव दिसतो? मंदिरात गेल्यावर आपल्याला मूर्ती दिसते का मूर्तीतला देव दिसतो? मूर्ती दिसते. मूर्ती दिसणं काही नवल नाही, ते ऑनलाईन बी दिसायली घरी बसल्या बसल्या. मूर्तीला नवलाची गोष्ट नवलाव नाही मूर्ती पाहणं. मग त्यातली शक्ती, त्यातला ईश्वर आपल्याला प्रत्यक्ष दिसणं हा परमार्थाचा कळस आहे. महाराज म्हणले आज मात्र माझ्या जीवनामध्ये असा आनंद झालाय. म्हणले माझ्या अंतरात्म्यातला जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं मला दर्शन झाले. माझ्या हृदयामध्ये परमात्मा विराजमान आहे याची मला अनुभूती आलेली आहे. आता सगळी माणसं आपण कीर्तनात बसलेली आहात. एकच साधा प्रश्न करतो तुम्हाला बसलेल्या मंडळीला. तुम्ही बसलात का तुम्हाला बसविले? उत्तर विचार करून द्या. येत नसेल स्थिर राहा. न्यूटन राहा. न्यूटन रिव्हर्स बी टाकू नका, फर्स्ट बी टाकू नका. तुम्ही बसलात का तुम्हाला बसविले? आता अजून एकदा तुम्हाला त्याच्यातला एक अजून महत्वाचा मुद्दा सांगतो की तुम्ही लगेच लक्षात देतात. उत्तरच येते तुम्हाला. बसवाव कधी लागते? आता उत्तर येते. आता उत्तरच आलं. बसवाव कधी लागते? गेल्यावर. कशामुळे लवकर बसवायचे प्रयत्न करतात लोक? गडबड करतात. ते पुन्हा मांडी बसत नाही ना. काय होती ती?
म्हणून लवकर बसवा, लवकर बसवा, लवकर बसवा. बसविलेलं जे आहे बसते मनानं का लवंडते, मग काय करावं लागतं त्याला? हे असं त्याच्यामुळेच घेतलंय महाग बांधायला लवंडते ती. आणि आता उत्तर द्या, तुम्ही बसलात का तुम्हाला बसविले? बसलात, बरोबर. मग तुम्ही जे बसलात तुमच्या सामर्थ्यानं बसलात का तुमच्या आतल्या अंतरात्म्यातल्या परमात्म्याच्या सामर्थ्यानं बसलात? कोणाच्या सामर्थ्यानं बसलात? परमात्म्याच्या सामर्थ्यानं तुम्ही बसलाय. आता हे जे माझा हात हलतोय मी हलवतोय का? चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलविते आई विना, देखरी ऐकवी एक नारायण. महाराजांचं म्हणणं असं आहे, आपण जे हात पाय हलवतोय हे आपली शक्ती नाही. चाले हे शरीर ईश्वराच्या शक्तीने हे चालतंय. आता तुम्हाला सर्वांना मंडळीला माहित आहे, तुम्हाला 13वीच्या पत्रिका आलत्या का नाही? कधी आलत्या ना? त्याच्यावर काय लिहिलेलं असते? कळविण्यात अत्यंत दुःख होते की आमचे वडील यांना काय झाली, देव आज्ञा झाली. म्हणजे त्यांच्यातला देव निघून गेला. काय निघून गेलाय? देव निघून गेला की मोठं पोरग जळतंय बापाला. नाही समजलं तुम्हाला? याच्यातला परमात्मा निघून गेला की मोठा मुलगाच त्याला अग्नी देतो ना. मोठा मुलगा त्याला काय देतो? त्या धडाला, त्या शरीराला काय देतो? मग त्यानं अग्नी दिली म्हणून त्याच्यावर कधी केस झाली का? का जिवंत नाही ना? कधी अग्नी दिलाय? तो मृत्यूमुखी पडलाय. मृत्यू म्हणजे काय? मृत्यू म्हणजे याच्यातलं चैतन्य निघून जाणं. या शरीरातलं, या उपाधीतलं चैतन्य बाहेर निघालं रे निघालं. घरचेच माणसं गडबड करतात आणि घरीच जाळतात. नाही समजलं नाही मला? तुम्हाला समजलं नाही का? मला समजलं नाही. कुठे जाळते? स्मशानात. ते स्मशान म्हणजे इतकं त्यानं छान घर बांधलेलं, छताव जाळायचं बरं त्याला. आपले खातील महल बनाया, जास्त नको आपल्याला. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. स्वतः बांधलेलं घर पण कुठं जाऊन झोपावं लागते? घरच्या माणसानं बाहेर नेऊन आपल्याच घरच्या माणसाला जाळणं गुन्हा आहे का नाही? पण हा गुन्हा म्हणा की घरचं माणूस घरचं राहिलंच नाही, मग ते आता प्रेत झालं. मग प्रेत झालं म्हणजे काय? त्याच्यातला आत्मा निघून गेला, त्याच्यातला परमात्मा निघून गेला. म्हणजे शरीराला महत्व आहे की आतल्या परमात्म्याला महत्व आहे? आतल्या परमात्म्याला महत्व आहे. मग आपल्या आता सगळ्या बसलेल्या मंडळीला, सर्व बसलेल्या मंडळीला मला विचारायचं की तुम्हाला आता बसविले का बसले? बसलात तुम्ही? आला ना मुद्द्यावर? बसलात ना? याचा अर्थ तुमच्या हृदयात कोण आहे? मला हेच उद्धार तुम्हाला विचारायचं होतं. सर्व तुमच्या हृदयात कोण? देव आहे. देव कोण आहे? तुमच्या हृदयात आता सध्या देव आहे, हे मान्य आहे तुम्हाला? तुम्हाला ओळखू आलाय का?
तुम्हाला त्याची प्रचिती आली का? माझ्या हृदयात परमात्मा आहे म्हणून त्याची प्रचिती आली? प्रचिती आली नाही याचा अर्थ आपली अजून संक्रांत साजरी झाली नाही. ज्यांना ज्यांना या हृदयातल्या परमात्म्याची प्रचिती आली त्यांना मंदिराकडे यायची गरज नाही. शोधिशी मानवा राऊळा भीतरी नांदतो देव हा. कुठं शोधता त्याला? तो परमात्मा तुझा आहे तुझ पाशी तरी तू आपलाच परमात्मा आपल्याच हृदयामध्ये शोधून देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. परमात्मा आपल्या हृदयात विराजमान आहे. तेव्हा तर आपण चालतो बोलतो उठतो बसतो जेवतो. आपल्या शक्तीनं आपण काही करत नाही. ईश्वर आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे. आपल्याला दिसलाय का? आपल्याला ओळखता आलाय का? आपल्यालाही ओळखता येतो. उदाहरणाने स्पष्ट करून सांगतो. तुमच्या सुद्धा नजरेला जनावरांमध्ये माणसामध्ये देव दिसतो. पण कसा दिसतो? कधीतरीच दिसतो. नाही समजत तुम्हाला अजून थोडा एक प्रसंग सांगतो. एखादा मनुष्य शेण काढायला गेला गाईचं. पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये गाईच्या अंगावर माश्या जास्त बसतात. चिक 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 ओलं होते ना सगळं. मग तेव्हा काय होतात? जास्त माश्या होत्या. तर माश्या हाणण्याच्या नादामध्ये जनावर असते. एक तर शिंगानं तरी माश्या हाणते नाही तर दुसरं शेपटीनं माश्या हाणते. एक माणूस शेण काढायला गेलं. ते नेहमीच जनावर गरीब गाय शेण काढायला गेल्यावर ही गाय माश्या हाणायच्या नादात. तिला माहित नाही शेण काढणार कुठं शेण काढायला काय घेण देण नाही तिला. माश्या हाणायच्या नादात हे नेमकं शिंगाजवळ गेलं आणि त्याच्या शिंगाचा त्या गायीचा मार इथल्या हाडावर बसला. या मेन हाडावर नाही. कोणत्या हाडावर? या हाडावर. उग तुम्ही असं करून बघा ना काय होतं. इथं करंट लागल्यासारखं होतं. करंट. आणि तिथं शिंग लागलं. याला कसं झालं? 33 केवीचा कोणता शाट लागल्यासारखा असा राग आला चक्कर आल्यासारखी झाली. खाली बसला आणि थोडं शुद्धीवर आल्यावर मेक ठोकायची मोगरी होती तिथं. मेक ठोकायची मोगरी. मोगरी कळती? मुकुट म्हणले होतं कळत असेल ना. मोगरी मोगरी मुकुट जवळजवळच आहे ना. एवढं जीवाचं तंजा गाईला घासातला घास दिलाय म्हणला. हिला वैरण टाकल्याशिवाय अन्न गोड लागत नाही मला. ती डिवती का? तिला दाखवतो डिवणं कसं असते. डिवली का सहज शिंग लागलं? सहज लागलं का? जाणीवपूर्वक डिवली ती. तिचा नाद काय चालू आहे? माश्या हाणायच्यात. ह्याला कोण आवतन दिलं का मध्ये ये म्हणून? लांबून लांबून शेण काढायचं तर ती आपलं मोकळ्या म्हणून गेलेलं. मार बसला. ह्यानं मोगरी उचलली. याच्या चुलत भावाचं आणि ह्याचं इतकं भांडण झालं. 6 महिने झाले तोंडाकडे बघत नव्हते. किती महिने?